नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. मित्रांनो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गेल्या 8.5 वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळण्या अगोदर आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि स्वतंत्र भारत हा सुजलाम सुफलाम विकासशील असा भारत, जो विकास गरिबांपर्यंत पोहोचलेला असेल, भारतामध्ये कोणीही गरीब नसेल, कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही, प्रत्येकाला निवारा मिळेल आणि सुखकारक आनंददायक जीवन प्रत्येकाचं व्हावं यासाठी स्वप्न बघणारे, मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, पंडित दीनदयाळ उपाध्याय असतील, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, आपले अटल बिहारी वाजपेयी जी असतील, अशा मोठ्या क्रांतिकारक जे इतके क्रांतिकारक होऊन गेले, त्या सर्व क्रांतिकारकांचं देशभक्तांचं समाज हितासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचलं, त्या सर्व लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार करत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं एक लक्ष होतं. त्यांनी ठरवलं होतं की अंत्योदय, समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करत आहे. आणि म्हणूनच आज दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं जीवन गेल्या 8.5 वर्षांमध्ये कमालीचं बदललं आहे. खूप बदल झालाय त्यांच्या जीवनामध्ये. कारण त्यांचा सर्वात जास्त खर्च होणारा पैसा ज्या ठिकाणी होत होता, घरामध्ये, गॅसमध्ये, विजेमध्ये, पाण्यासाठी, आरोग्यासाठी, तो सगळा खर्च मोदी सरकारने वाचवला आहे. तर ह्या कोणकोणत्या योजना आहेत ज्यांच्यामुळे आज गरिबांचं जे जीवन आहे ते आनंददायक झालेलं आहे. तर आनंददायक जीवन कशा प्रकारे कोणत्या योजनांमुळे झालेलं आहे? तर पहिली योजना, जे आपण गेल्या 6 योजना बघितल्या, 7वी योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 1 मे 2016 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने संपूर्ण देशात सुरू केली. ग्रामीण भागातील गरीब वंचित कुटुंबांना एलपीजी सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. जळाऊ लाकूड, कोळसा, गोवऱ्या इत्यादी स्वयंपाकाच्या पारंपरिक इंधनांच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरती विपरीत परिणाम होत होता. या योजनेमुळे माता भगिनींचे आरोग्य चांगले राहून पर्यावरणाचे सुद्धा संवर्धन होत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास गॅस सिलेंडर घेण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. अर्जदार आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रात जाऊन अर्ज करू शकतो. आर्थिक परिस्थितीमुळे ज्या कुटुंबाला गॅस कनेक्शन घेणे शक्य होत नाही, अशा गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबे सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यात येत आहेत, बनत आहेत. कारण उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 10 कोटी, 10.5 कोटीपेक्षा जास्त माता बहिणींना मोफत गॅसचं वाटप करण्यात आलेलं आहे. या योजनेचा सर्वात जास्त फायदा जर कोणाला होत असेल तर गोरगरीब जनतेला, जे खेड्यापाड्यात किंवा दुर्गम भागात राहतात. प्रधानमंत्री यांनी आपल्या घोषणेत सांगितले होते की भारतातील गरीब व दारिद्र्य रेषेखाली जे कुटुंब आहेत त्यांना या योजनेचा लाभ होईल, त्यांना मोफत गॅस सिलेंडर दिले जातील. आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात झाली. 1 मे 2016 पासून आजपर्यंत 10.5 कोटीपेक्षा जास्त आपल्या माता बहिणींना मोफत
गॅस सिलेंडर मिळालेला आहे. या योजनेअंतर्गत 14.2 किलो वजनाचा सिलेंडर दिला जातो, परंतु डोंगराळ भागामध्ये एवढा वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य होत नाही आणि म्हणून अशा ठिकाणी 5 किलो वजनाचे 2 सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1600 रुपये अनुदान दिलं जातं. या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावरच असतं. नारी शक्तीला सबळ आणि सशक्त बनवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. काय कागदपत्र लागतात? खूप कागदपत्राचा विचार केला तर खूप साधी अशी सरळ सिंपल आहेत की जे त्वरित मिळू शकतात. आधार कार्ड, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, वीज पाण्याचं बिल, लाईटचं बिल, कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड, राजपत्रित अधिकारी यांनी प्रमाणित केलेले स्वयं घोषणापत्र, घर नोंदणी इत्यादी कागदपत्र आणि लाभार्थी महिलेच्या बँक खात्याचे तपशील, कुटुंबाच्या स्थिती दर्शवणारा पूरक केवायसी इत्यादी कागदपत्र मिळतात. सोपे आहे ते. आणि काही अडचण असेल तर आम्ही आहोत तुमच्या मदतीसाठी. तर अशा प्रकारे या योजनेच्या अंतर्गत गरिबांना आपलं घर घेता येतं. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत आपल्याला गॅस उपलब्ध करून दिला जातो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना घर मिळालेले आहेत, गॅस मिळालेला आहे. आता आपण पुढची योजना बघणार आहोत की ज्या योजनेची सुरुवात प्रथम करण्यात आली 2014ला. ती योजना होती प्रधानमंत्री जन धन योजना. जनधन योजना 28 ऑगस्ट 2014ला या योजनेची सुरुवात करण्यात आली. मित्रांनो, 2014ला जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांच्या एक लक्षात आलं, आजही गोरगरीब लोकांपर्यंत लाभ पोचत नाही. मग लाभ का पोचत नाही? तर त्यांच्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा का होत नाही? तर त्यांचे अकाउंटच नाहीत. आणि मग जनधन योजनेच्या अंतर्गत आजपर्यंत 48 कोटीपेक्षा जास्त ज्यांचे अकाउंटच नव्हते, खाते नव्हते, अशा गोरगरिबांचे अकाउंट झिरो बॅलन्स मध्ये उघडण्यात आले आणि त्यांना रुपे डेबिट कार्ड सुद्धा देण्यात आलेलं आहे. बऱ्याच सुविधा आहेत, त्याविषयी आपण थोडी चर्चा करूया. देशातील प्रत्येक गरीब नागरिकांकडे कमीत कमी एक बँक खाते असावे, बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी, सरकारी योजनेचा आर्थिक लाभ त्यांना मिळावा, तसेच विमा संरक्षण व इतर आर्थिक व्यवहार सुलभ होण्याच्या दृष्टीने दिनांक 28 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्री जनधन योजना संपूर्ण देशात राबवण्याची घोषणा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली. प्रधानमंत्री जनधन ही योजना समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी अत्यंत लाभदायक योजना आहे. शून्य बॅलन्स वरती बँक खाती उघडण्यासाठी कर्ज आधारित हस्तांतरण सुविधा, विमा, निवृत्ती वेतनाची सुविधा, तसेच बँकिंग, बचत, ठेवी खाते, रेमिटन्स इत्यादी आर्थिक सेवा या योजनेअंतर्गत सर्वांना प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जनधन योजनेच्या अंतर्गत ज्या गरिबांनी खातं खोललं आहे त्याला संपूर्ण बँकिंग क्षेत्रातल्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तुमचे चालू असलेले कोणतेही बचत खाते जनधन खात्यात रूपांतरित करण्यासाठी बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. सोबतच आपल्या खात्यासाठी रुपे कार्ड साठी अर्ज करावा लागेल. दोन्ही फॉर्म बँकेत सबमिट केल्यानंतर बचत खातं जनधन खात्यामध्ये रूपांतर होतं. प्रधानमंत्री जनधन योजनेचे काय फायदे आहेत? तर कोणत्याही बँकेतून झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येते, म्हणजे किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही. अन्यथा किमान शिल्लक नसल्यामुळे अनेक चार्ज लागतात. आपण बघितलं असेल, मिनिमम बॅलन्स मुळे नसल्यामुळे अनेक रक्कम बऱ्याच वेळा आपली कट होते. परंतु जनधन अकाउंट ज्यांचं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा चार्ज दंड लागत नाही.
खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंग सुविधा मिळते, जे इतरांना मिळत नाही. बँकेतील ठेवीवर व्याज मिळते. लाभार्थ्यांना 2 लाख रुपयाचा अपघात विमा संरक्षण प्राप्त होते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या मृत्यूच्या सामान्य शर्तीची भरपाई केल्यास 30,000 रुपयापर्यंतचा जीवन विमा सुद्धा देण्यात येतो. भारतभर निधी सहज हस्तांतरण, इझी फंड ट्रान्सफर ही सुविधा सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे. सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना या खात्यामधून थेट लाभ मिळेल. वेगवेगळे लाभ जे योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जी रक्कम त्यांच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटला जमा होणं म्हणजे शक्य नव्हतं अगोदर, ते आता शक्य होणार आहे. 6 महिन्यापर्यंत या खात्याच्या समाधानकारक व्यवहार झाल्यास ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. अत्यंत महत्वाचं आहे. फक्त ते खातं, जनधन खातं तुम्ही 6 महिने व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे हाताळा. त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याच्या प्रति परिवाराला 10,000 इतकी ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून मिळते. ही सुविधा मुख्यतः कुटुंबातील महिलांसाठी असते, लक्षात ठेवा. ओव्हरड्राफ्ट म्हणजे खात्यात पैसे नसतानाही किंवा खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येते. त्या रकमेवर बँकेकडून व्याज दर आकारणी होते. म्हणजे ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून तुम्ही 10,000 रुपये मिळवू शकता. बरं, या योजनेसाठी काय, तर या योजनेसाठी तो व्यक्ती भारताचा नागरिक आणि त्याचं जनधन खातं असणं गरजेचं आहे. लाभार्थ्याचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. अपघात विमा संरक्षण फायदा उपलब्ध होण्यासाठी रुपे कार्डचा वापर 45 दिवसातून एकदा तरी झाला पाहिजे, तरच त्याला अपघाती विमाचं कवच त्याला फायदा मिळू शकतो. जनधन योजना खात्यात कोणत्याही मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही, परंतु चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल. ओव्हरड्राफ्टची सुविधा प्राप्त करण्यासाठी 6 महिन्यापर्यंत समाधानकारक व्यवहार होणे आवश्यक आहे. बघा, आता एक खातं खोलण्यासाठी काय लागणार, जर आधार कार्ड नंबर जर असेल, उपलब्ध असेल, तर इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही. जर पत्ता बदलला असेल तर सध्याच्या पत्त्याचे स्वयं प्रमाणपत्र पुरेसे आहे. जर आधार कार्ड नसेल तर खालीलपैकी कोणतेही वैध कागदपत्राची आवश्यकता असेल. मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा कार्ड इत्यादी. तर अशा प्रकारे आपण हे जनधन जे बँक खातं आहे, तर जनधन योजना, प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्ती आपलं खातं खोलू शकतो 0 बॅलन्स मध्ये. या खात्याचा उपयोग त्याला वेगवेगळ्या सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होत असतो. आणि महत्वाचं म्हणजे रुपे कार्ड त्याला मिळतं. 45 दिवसामध्ये एकदा तरी ते वापरावं लागतं आणि 10,000 पर्यंत तो ओव्हरड्राफ्टची सुविधा त्याला मिळते. 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळतो. अशा वेगवेगळ्या सुख सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. 9वी योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. बघा, पुन्हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती 25 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2019 ला ह्या योजनेची सुरुवात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केली. आयुष्यमान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत 2018-19 मध्ये सुरू करण्यात आली. आणि या योजनेचा शुभारंभ 25 सप्टेंबर 2019 ला झाला. पुन्हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं स्वप्न गरिबांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, अंत्योदय झाला पाहिजे. शेवटच्या
रांगेतील शेवटच्या गरीब व्यक्तीपर्यंत विकास. त्या व्यक्तीला आजारपणामध्ये बघणारं कोणी नसतं. असे अनेक हजारो लाखो लोक आहेत, गरीब आहेत, की त्यांना निवारा नाहीये, त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही. त्यांना ते देण्याचं काम, एक चांगली आरोग्य व्यवस्था पुरवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे. आयुष्यमान भारत योजना. आयुष्यमान भारत योजनेत केंद्र सरकार आणि ग्रामीण आणि शहरी गरीब लोकांच्या कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील 10 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे. 10 कोटी कुटुंब म्हणजे सरासरी 50 कोटी लोकांना मोफत आरोग्याचा लाभ, आरोग्य विमा मिळणार आहे. त्याला आपण मेडिक्लेम म्हणतो ना, तसा ती सुविधा. तुम्हाला आयुष्यमान भारतचे त्यासाठी कार्ड बनवावे लागेल. त्यासाठी कार्डला आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. पात्र लोक कार्ड बनवू शकतात आणि 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात. आजारपणामध्ये होणारा खर्च या योजनेच्या माध्यमातून संपूर्णपणे थांबवला जाऊ शकतो आणि त्या गरीब व्यक्तीचे पैसे वाचवले म्हणजेच त्याने ते पैसे कमवल्यासारखं असेल. बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर 2019 ला ही योजना संपूर्ण देशभर लागू करण्यात आली. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटुंब आणि शहरी कुटुंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. सामाजिक, आर्थिक, जाती जनगणना 2011 नुसार ग्रामीण भागामध्ये 8 कोटीपेक्षा जास्त तर शहरी भागामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त कुटुंब या योजनेत येतात आणि या योजनेचा विस्तार आता खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, ज्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आपलं जे आरोग्य आहे त्या आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी मदत होत आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की महिला, लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांना या योजनेत प्राधान्याने सामील करून घ्यायचे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचा आकार आणि वयाचे कोणतेही बंधन नाही. सर्व सरकारी रुग्णालय पॅनलमध्ये सामील रुग्णालयामध्ये आयुष्यमान भारत योजना आणि योजनेच्या लाभार्थ्यावर कॅशलेस, पेपरलेस उपचार केले जात आहेत. अत्यंत महत्वाचं आहे. सामाजिक, आर्थिक, जाती गणनेनुसार वा आकडेनुसार आयुष्यमान भारत योजनेत लोकांना आरोग्य विमा मिळत आहे. SECC च्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5, D7 कॅटेगरीतील लोक आयुष्यमान भारत योजनेत सामील करण्यात आले आहेत. पात्रता. ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटुंबात वयस्क नसणे, कुटुंब प्रमुख महिला असणे, कुटुंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती, वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते. आजपर्यंत अशा व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पुरवल्या जात नव्हत्या. आज केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना या योजनेच्या माध्यमातून त्या सुविधा पुरवल्या जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ती, निराधार, भीक मागणारे, आदिवासी आदी लोक कोणत्याही प्रक्रिया न करता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरीवाले, रस्त्यावर काम करणारे, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल, सामान वाहून नेणारे अन्य कामगार, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक इत्यादी लोक या योजनेसाठी पात्र आहेत. आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थी जो असतो त्या लाभार्थ्याला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही फी भरावी लागत नाही.
लाभार्थ्याला कोणता लाभ मिळतो? कोणतीही फी भरायची गरज नसते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जातो. आयुष्यमान योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्यमान मित्र असतो व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी तो मदत करत असतो. म्हणजे रुग्णालयामध्ये जेव्हा तो पेशंट गरीब व्यक्ती जातो तेव्हा त्याला सगळी मदत त्या ठिकाणी मिळते. रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असते जेथे कागदपत्र तपासणी योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन यासाठी मदत केली जाते. आयुष्यमान भारत योजनेत सामील व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खाजगी रुग्णालयात मोफत उपचार प्राप्त करू शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान भारत योजनेत 1354 पॅकेज सामील केले आहेत. किती? 1354 पॅकेज. यामध्ये बायपास, गुडघे बदलणे, स्टंट लावण्यासारखे उपचारही त्या ठिकाणी सामील करण्यात आलेले आहेत. अनेक रोगांवरती उपचार या योजनेच्या माध्यमातून गरिबांना मिळतो. केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारे व विभागातील अन्य संबंधित एजन्सी सोबत योजनेच्या दृष्टीने योग्य कुटुंबाची माहिती शेअर केली जाते. त्यानंतर संबंधित कुटुंबाला एक फॅमिली आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो. या यादीत समाविष्ट लोकच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे कार्ड असेल ते सुद्धा आयुष्यमान योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थी सरकारद्वारे आयुष्यमान भारत योजनेसाठी जारी 14555 या हेल्पलाईन नंबरवरही कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकतो, मदत मिळवू शकतो. तर अशा प्रकारे गरिबांसाठी एक वरदानच आहे. 5 लाखापर्यंत आजारपणामध्ये मिळणारी मदत फार मोठी मदत आहे. घरातील समजा 4 माणसं असतील, 5 माणसं असतील, 4 असतील या 5 माणसं असतील तर प्रत्येकाला 1-1 लाख किंवा एका व्यक्तीला 2 लाख खर्च झाले तर राहिलेले 3 लाख इतर सदस्यांसाठी. आणि संपूर्ण अगदी आजारपणा म्हणजे घरी जाण्यापासून घरातून निघण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर बाहेर येईपर्यंत सगळी सुविधा या योजनेच्या अंतर्गत त्याला दिली जाते. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची योजना आपण आता बघितली. तर अशाच प्रकारे आणखी काही योजनांची माहिती आपण पुढील भागात घेऊया. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान. नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. मित्रांनो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गेल्या 8.5 वर्षापासून गरिबांसाठी आणि दीनदुबळ्या अशक्त अशा समाजाला सदृढ करण्यासाठी आणि जो समाज, ज्या समाजातील लोक त्यांच्याकडे जर विमा नसेल तर अडचणीच्या काळात अपघात झाल्यानंतर करता व्यक्ती जर आपल्या घरातून निघून गेला तर त्या कुटुंबाची अवस्था अत्यंत वाईट होते. आणि याच गोष्टीला समोर ठेवून केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा योजना, वेगवेगळ्या योजना सुरक्षाच्या आणलेल्या आहेत. अशा अभ्यासानुसार असं लक्षात येतंय की फक्त देशामध्ये 20% लोकांकडेच विमा, 80% लोक विम्यापासून वंचित आहेत आणि अशा लोकांपर्यंत विमा पोहोचला पाहिजे. म्हणून भारत सरकारने एक 12 रुपयाची एक योजना आणलेली आहे की ज्या 12 रुपयांमध्ये 2 लाखाचा त्याला अपघात विमा मिळतो. दुसरी योजना आहे 330 रुपयाची आहे. त्यानंतर गरिबांना अशा काही योजना की ज्याच्यामध्ये पेन्शन, सरकारी लोक असतात ना त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे
सरकारी नोकरदार व्यक्तीला पेन्शन मिळते. पण गरीब लोकांनी काय करायचं? वेठबिगारी करणाऱ्या असंघटित कामगारांचं काय? त्यांना म्हातारपणी वयाच्या 60 नंतर, ज्या निवृत्त झाल्यानंतर म्हणा, त्यांना पेन्शन नसतं, म्हणजे पेन्शन स्वरूपात काहीतरी पाहिजे ना, ते जगायचं कसं त्यांनी? मग त्यांच्यासाठी काही पेन्शन योजना केंद्र सरकारने आणल्या आहेत आणि त्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळणार आहे त्यांच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये. तर या योजना काय आहेत, या योजना संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. मागच्या सत्रामध्ये आपण 9 योजनांची माहिती घेतली. आता काही योजनांची आपण माहिती घेऊया. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना 9 मे 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ह्या योजनांना पुरस्कृत केलं. ही एक विमा संरक्षण असणारी केंद्र सरकार पुरस्कृत विमा योजना आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना 2015च्या अंदाजपत्रकात इंडिया बजेट 2015-16 तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलीजी यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. त्यानंतर 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोलकाता येथे पंतप्रधान सुरक्षा विमा आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा या 2 विमा योजना एकत्रितपणे जनतेसाठी जाहीर केल्या. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा उद्देश बघा, आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक नागरिकाचा विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र जास्त प्रीमियम असल्याने बहुतांशी गरीब लोक, सामान्य लोक विमा काढत नाही. काय होतंय आपल्याला, आणि वर्षभर सुद्धा विमा काढला, पैसे भरले, आपल्याला काही झालंच नाही तर पैसे बुडतात आणि त्यामुळे कोणी विमा काढत नाही. म्हणजे 20% लोकांकडेच विमा आहे, 80% लोकांकडे विमा नाही. परंतु त्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं तर मात्र त्या कुटुंबाला विमा असता तर बरं झालं असतं. विमा आहे का तुमचा, असं काही लोक विचारतात आणि तो नाही आहे असं म्हटल्यानंतर खूप दुःख होतं. कारण विम्याची रक्कम त्या काळात जाणवते त्याचं महत्व काय आहे. विम्याच्या रकमेचं त्या काळातलं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे देशातील गरीब, आर्थिक दुर्बल नागरिकांचा विचार करून ही योजना आणण्यात आली, सुरू करण्यात आली. भारताच्या फक्त 20% लोकांपाशी कोणत्या ना कोणत्या कंपनीचा विमा आहे. या योजनेचा उद्देश गरिबांना विमा कवच प्रदान करणे आणि देशातील विमा धारकांची संख्या वाढवणे हे मूळ उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला महिना फक्त 1 रुपया, महिना 1 रुपया म्हणजे वर्षाचे 12 रुपये, 12 रुपये एवढा प्रीमियम भरून 2 लाख पर्यंतचा विमा घेता येतो. आणि सध्या नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत मोठ्या प्रमाणावर. ही योजना कशी चालते, पात्रता काय, तर देशातील प्रत्येक 18 ते 70 वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. विमा उतरवणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक महत्वाचा घटक मानला जातो. लाभार्थ्याचे बँक बचत खाते असणे आवश्यक आहे. कोणत्याही बँका, पोस्ट खाते, सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचा लाभ घेता येतो. तुम्हाला काही माहिती हवी असेल तर बँकांच्या माध्यमातून, पोस्ट खात्याच्या माध्यमातून, सार्वजनिक क्षेत्रातील जे LICचं काम वगैरे करणारे जे एजंट असतात त्यांच्या माध्यमातून आणि आमच्यासारख्या व्यक्ती सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार आहेत. या आमच्या माध्यमातून तुम्हाला ह्या योजनेची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि सहकार्य केलं जाईल. बरं, ह्या योजनेची काही मुद्दे असतील किंवा काही ठराविक असे वैशिष्ट्य असतील, काही बाबी आहेत. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाते असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. लाभार्थ्याच्या बचत खात्यात
विम्याची रक्कम प्रतिवर्षी 12 रुपये प्लस सेवा कर ऑटो डेबिट केले जाते. तुमच्या बँक खात्यामध्ये एक 12 ते 15 रुपये शिल्लक तुम्हाला ठेवायला काय हरकत नाही. जे जनधन खातेदार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये जर थोडी रक्कम असेल तर त्याच्यातून ते 12 रुपये प्लस काही सेवा चार्ज असेल तो जातो आणि आपलं अकाउंट, आपला विमा आहे तो चालू राहतो. हप्त्याचा कालावधी हा 1 जून ते 31 मे असा असतो. ही योजना 1 वर्षासाठी विमा संरक्षण देते. त्यानंतर त्यास 1 वर्षाने नूतनीकरण करावं लागतं. हप्ता या वर्षात 12 रुपये भरले आणि संपलं असं नाही. प्रत्येक वर्षी आपण ते 12 रुपये भरायचे किंवा आपल्या अकाउंटमधून ते डायरेक्ट जात असतात. विमाधारकाने विमा हप्ता 12 प्रति व्यक्ती प्रति वर्षी राहील. बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. विमाधारकाने वय वर्ष 70 पूर्ण केल्यानंतर वा बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता टाकल्यास पुरेशी शिल्लक नसेल वा बँक खाते बंद केले असेल तर विमा संरक्षण संपुष्टात येते. याचा फायदा काय होतो तर अपघाती मृत्यू, नैसर्गिक आपत्ती किंवा खुनामुळे झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूमुळे 2 लाख रुपये एवढी रक्कम त्या विमाधारकाच्या वारसाला मिळते. म्हणजे एक कर्ता पुरुष घरातून निघून गेल्यानंतर त्या कुटुंबाला 2 लाख रुपयाची जर मदत मिळत असेल 12 रुपयामुळे तर ती फार मोठी गोष्ट आहे. आणि ते पुण्याचं काम आपण सर्वांनी, प्रत्येक गरीब कुटुंबाला किंवा प्रत्येक ज्याच्याकडे विमा नाहीये किंवा आहे त्यांनाही सांगू, आपण 12 रुपयाचा विमा काढा. काही मोठी रक्कम नाहीये ती आणि आपण मदत म्हणून काही गरिबांना ती करू शकतो बघा. आणि दुसरा एक फायदा असा होतो, स्थायी अपंगत्व जर आलं तर दुर्घटना, नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही डोळ्यांची संपूर्ण बरी न होणारी हानी झाली, दोन्ही हात, दोन्ही पाय निकामी झाले, एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास विमाधारकाला 2 लाख रुपयाची मदत मिळते. 12 रुपयामध्ये त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. त्याच्या वारसालाही मदत मिळू शकते. स्थायी आंशिक अपंगत्व जर आलं, मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला मदत मिळते आणि अपंगत्व आलं तर त्याला जगण्यासाठी आवश्यक असणारी सगळी सुविधा 2 लाखापर्यंतची मदत मिळते. त्याला काही अटी आहेत, आपण आताच ती मला सांगितलं. स्थायी आंशिक समजा अपंगत्व आलं, समजा एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी अशी हानी झाली किंवा एक हात, एक पाय निकामी झाला तर 1 लाख रुपयाचा त्याला एक मदत निधी मिळतो. ह्या योजनेसाठी आपण बँकेत जाऊन फॉर्म भरू शकतो किंवा ऑनलाईन सुद्धा याचा फॉर्म आपण भरू शकतो. याच्यासाठी टोल फ्री नंबर आहे 1800-102-2636. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना राष्ट्रीय टोल फ्री नंबर आहे 1800-180-111. 1800-110-001. तर या नंबरवरती सुद्धा आपण डायल करून योग्य ती माहिती, आपल्याला आवश्यक माहिती मिळवू शकतो. आणि बँकेकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल, आमच्याकडून सुद्धा संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा 9 मे 2015 ला या योजनेची सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही टर्म इन्शुरन्स आहे. प्रधानमंत्री यांनी प्रत्येक गरीब नागरिकाला कमीत कमी पैशामध्ये विमा संरक्षण देण्यासाठी ही योजना 2015 साली सुरू केली. सरकारी तसेच खासगी विमा कंपनीच्या माध्यमातून या योजनेत सहभागी झालेल्या 18 ते 55 वर्षाच्या व्यक्तीचे कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 2 लाख रुपये इतकी विम्याची रक्कम मिळते. ही योजना टर्म पॉलिसी असल्यामुळे ठराविक कालावधीसाठी म्हणजे 1 वर्षासाठी विमा संरक्षण लागू राहते. सदर पॉलिसी धारकाच्या
या कालावधीत मृत्यू झाला तरच त्याचा लाभ त्याच्या वारसाला मिळतो. संकट समयी ही योजना विमाधारकाला अत्यंत लाभदायक आहे. या विमा योजनेत वार्षिक 330 रुपयाचा हप्ता असतो. योजनेचा कालावधी हा 1 जून 31 मार्च पर्यंत असतो. या योजनेत सहभागी झालेल्या विमाधारकास 45 दिवसापर्यंत क्लेम करता येत नाही. 45 दिवसानंतर तो क्लेम करू शकतो. क्लेम फक्त मयत झाल्यावरच करता येतो. कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र, बँक अकाउंट पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते आधार कार्डला जोडलेले असले पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. आधार कार्ड, बँक खाते हे आधार कार्डला जोडलेले असले पाहिजे, लिंक पाहिजे. हेल्पलाईन नंबर आहे याच्यासाठी 1800 180 1111 1800 110001 असे 2 हेल्पलाईन नंबर आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आणखी माहिती मिळवता येईल. अटल पेन्शन योजना 1 जून 2015 असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. ही एक सेवानिवृत्त पेन्शन योजना आहे. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रीमियम भरावा लागतो. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी 1 जून 2015 रोजी अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय आणि गुंतवणुकीनुसार पेन्शनची रक्कम निश्चित केली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय 60 वर्ष झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला पेन्शन म्हणून 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. अर्जदाराचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचा लाभ अर्जदाराच्या कुटुंबाला मिळतो. या योजनेअंतर्गत 18 वर्ष ते 40 वर्ष वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकते. जर गुंतवणूकदार 60 वर्षापूर्वीच मरण पावला तर त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला पेन्शन दिली जाते. वृद्धापकाळातील निश्चित मासिक उत्पन्न उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. असंघटित कामगार जे आहेत ना, हातावरचं पोट असतं. कामावर गेलं तर पगार मिळतो, कामावर नाही गेलं तर पगार मिळत नाही. आणि पगार नाही, पैसे नाही, समजा दिवसभर आज काम नाही केलं तर काय 250, 300, 350, 500 रुपये मिळणार आहेत, ते मिळत नाहीत. आणि ते पैसे दिवसभराचे काम न केल्यामुळे, न मिळाल्यामुळे संध्याकाळची चूल पेटत नाही. अशा अवस्थेत जीवन जगणारे जे असंघटित कामगार आहेत, म्हातारपणी त्यांनी काय करायचं? आणि म्हणून त्यांच्यासाठी ही जी पेन्शन योजना आहे ती अत्यंत लाभदायक आहे. सर्व असंघटित कामगारांना माझी विनंती आहे की या योजनेत त्यांनी सहभाग घ्यावा. गोरगरिबांनी या योजनेत सहभागी व्हायला काही हरकत नाही. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारास दरमहा एक ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून जमा करावी लागते. त्यानंतर अर्जदाराचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वृद्धापकाळात मासिक पेन्शनच्या रूपात आर्थिक सहाय्य मिळते. ते 1000 ते 5000 रुपयापर्यंतचे असते. अर्जदार लाभार्थी 18 वर्षाच्या वयात या योजनेत सहभागी झाला तर त्याला दरमहा 210 रुपये मासिक प्रीमियम म्हणून भरावे लागतील. आणि 40 वर्षाचे आहेत त्यांना, जे 40 वर्षाचे आहेत त्यांना 297 ते 1454 रुपये प्रीमियम भरावा लागतो. तुमच्या गुंतवणुकीबरोबरच या योजनेअंतर्गत 50% रक्कम सरकार भरते. जर तुम्ही 20 वर्षाचे असाल आणि तुम्हाला जर 2000 रुपयाची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला दरमहा 100 रुपये प्रीमियम भरावा लागेल. आणि जर तुम्हाला 5000 रुपयाची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला 248 रुपये प्रतिमाह प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही 35 वर्षाचे असाल तर तुम्हाला 2000 रुपयाची पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दरमहा
362 भरावे लागतील आणि 5,000ची पेन्शन हवी असेल तर दरमहा 2,902 रुपयाचा प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल. जर तुमचं वय 35 असेल तर 35 म्हणजे वयावर डिपेंड आहे तुमचा प्रीमियम किती असेल. या योजनेसाठी, अटल पेन्शन योजनेसाठी कायम कागदपत्र लागणं काय लागतं तर कायम पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ओळखपत्र इत्यादी कागदपत्र यासाठी लागतात. या योजनेअंतर्गत बँकेत खाते खोलून योजनेचे अर्ज आपण बँकेत जमा करू शकतो आणि मोबाईल नंबर देखील त्याला जोडणे फार गरजेचं असतं की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला योजनेसंबंधी सर्व संदेश SMS प्राप्त होतात. तर अशा प्रकारे अटल पेन्शन योजना. त्यानंतर आणखीन एक जे असंघटित कामगार आहेत, मी आताच म्हटलं असंघटित कामगारांसाठी पेन्शन असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असंघटित कामगार जे आहेत त्यांच्यासाठी अजून एक पेन्शन योजना आणली, ज्याला आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असं म्हणतो. या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2019 ला या घोषणा झाली आणि 15 फेब्रुवारी 2019 ला या योजनेची सुरुवात झाली. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत मजूर कामगारांना आणि सरकारकडून दरमहा, हे जे मजूर कामगार आहेत त्यांना सरकारकडून दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा पेन्शन मिळते. याचे लाभ कोणते आहेत तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे ज्यांचे उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी आहे किंवा त्यापेक्षाही कमी, 15,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते. सरकारी नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो, मात्र असंघटित क्षेत्रातील कामगारांना अशी कोणतीही सुविधा मिळत नाही आणि म्हणूनच ही योजना मोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी तयार केली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना की ज्याच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळणार आहे. PM श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार जसे रिक्षा चालक, मोची, शिंपी, मजूर, घरकाम करणारे, भट्टी कामगार, असे अनेक, सफाई कामगार, गवंडी, रिक्षा चालक, घरकाम करणारे, भाजी विक्रेते, असंघटित कामगार जे रोज कमवतात आणि रोज खर्च करतात असे, यांना बघा कसं निश्चित पगार आणि निश्चित रजा किंवा निश्चित पेन्शन नसते. अशा असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना एक वरदानच आहे आणि म्हणून त्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 पर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा कमी आहे अशी व्यक्ती ह्या योजनेत सहभागी होऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असले पाहिजे, तरच त्याला लाभ मिळेल, अन्यथा मिळणार नाही. प्रधानमंत्री श्रमयोगी पेन्शन योजनेचा लाभ फक्त अशाच लोकांना मिळतो जे EPFO, NPS, ESIC सारख्या योजनांचा लाभ घेत नाहीत. जे लोक केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कोणत्याही मंत्रालयात किंवा विभागात कायम तात्पुरते वा कंत्राटी तत्वावर काम करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. असंघटित कामगार गरीब व्यक्तीला याचा लाभ कसा मिळतो तर प्रधानमंत्री श्रमयोगी योजना मुख्य याचा फायदा म्हणजे लाभार्थ्याला हमी अंतर्गत किमान 3,000 रुपये 60 वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शनच्या रूपाने मिळतातच. म्हणजे हमी अंतर्गत लाभार्थ्याला हमी आहे की बाबा 3,000 मला पेन्शन मिळणारच. ही योजना भारतीय आयुर्विमा LICच्या सहकार्याने चालवली जाते. त्यामुळे लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला काही भाग LICला प्रीमियम म्हणून भरावा लागतो. या योजनेत
जितका प्रीमियम लाभार्थी जमा करतो तेवढीच रक्कम केंद्र सरकारच्या वतीने लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते. उदाहरणार्थ, जर लाभार्थी 18 वर्षाचा असेल आणि 60 वर्षानंतर त्याला 3,000ची पेन्शन हवी असेल तर दरमहा 55 रुपये प्रीमियम त्याला भरावा लागतो. जर लाभार्थी 29 वर्षाचा असेल तर दरमहा 100 रुपये त्याला प्रीमियम भरावा लागतो. जर लाभार्थी 40 वर्षाचा असेल तर त्याला दरमहा 200 रुपये प्रीमियम हा जमा करावा लागतो. म्हणजे 55 ते 200 रुपयाचा प्रीमियम भरून आपण वयाच्या 60 नंतर 3,000 रुपये पेन्शन मिळवू शकतो. जे श्रमिक आहेत, जे असंघटित कामगार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ही योजना, पेन्शन योजना. तर असंघटित कामगारांनी या योजनेचा भाग व्हावं, या योजनेचा फायदा घ्यावा. काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क करावा. अशा आणखी काही योजनांची माहिती आपण पुढील भागात घेऊ. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.